बघा लेट येऊन पण दोघांमध्ये एक डोल घेऊन आलेले आहेत. कसं आलं वादन? वाजलं ना. अरे तर सुरुवात करायचं चला. सो हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय वादन करण्यासाठी, म्हणजे आपला एअरपोर्ट आहे अंधेरीचा T2ला. तर सर्व आता मित्र यायची वाट बघतोय. बघा इकडून आपले सर्व वादक मित्र येतील. आणि काय बोलतात, खूप दिवसानंतर ब्लॉग करण्याचं कारण असं की थोडा कामामध्ये आणि थोडा बिझी होतो. तर वक्रतुंड आर्ट्सला तुम्ही नक्की फॉलो करा. ते आपला म्हणजे स्टुडिओ आहे, त्याच्यावरती आपण गणपती किंवा देवीचे मुखवटे वगैरे आता सध्या चालू आहे आपलं प्रोडक्शनचं काम. तर त्याच्यावर तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आता आपले पथकातले जे मित्र आहेत ते सर्व येतात आहे, म्हणून आता मी आपल्या इथे हनुमान टेकडीला वाट बघतो. म्हणजे आमच्या इकडचा एक स्पॉट आहे सांताक्रूजचा. आणि हा तुम्ही बघू शकता सांताक्रूज आपला मेट्रो आहे, सांताक्रूजची मेट्रो. जर तुम्ही मेट्रोमधून फिरला असेल तर नक्की सांगा कसं आहे. मी अजूनपर्यंत एक्सप्लोर नाही केलं मेट्रो, तर मलाही करायची आहे. आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आपण थोडा इंटरेस्टिंग गोष्टी किंवा पथकाचा ओव्हरऑल मॅनेजमेंट कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे पथकातल्या आतमधल्या गोष्टी लोकांना वाटतं की वाजवतं, पण ते वाजवण्याच्या आधीची जी पूर्वतयारी असते ती कशी केली जाते हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण डायरेक्ट भेटूया आपले मित्र आल्यावर. आपले वादक मित्र आलेले आहेत सर्व. बघा इकडे हा बघा, कुठच्या वादनांना असतो, कुठच्या वादनांना नसतो. काय ओमकार? तर आता हे लोक चाललेत काहीतरी घ्यायला तिकडे. आणि अजून थोडं एखाद दोन मित्र येणार आहेत, त्यासाठी आता आम्ही वेट करतोय. आणि हा बघा आपला ताशा वादक. भावा ताशा बनवला की नाही? घरी घेऊन गेलेला तर. अच्छा, त्याच्याकडे बॅग आहे. तर हा गेलेला आपला साहेब ताशा घेऊन घरी स्वतःचा समजून. हा ट्रान्सपरंट लावलं की आपलं नॉर्मल पान लावलंस? ट्रान्सपरंट पान लावलं. अरे बापरे, म्हणजे हा नक्की हा स्वतःच तो ताशा वाजवणार आहे. आमच्या हातात काही येणार नाही तो ताशा. आणि बघा भाईनी पर्सनल, हे बघा वक्रतुंडाचा बॅच पर्सनल बनवला आहे. आम्हाला तरी सांगायचं. म्हणजे आम्ही असं नॉर्मल आहे, फक्त बस एक टोपी घातली झालं. नाही घालायची बोलले दादा. काय माहिती, बघूया आता गेल्यावरती समजेल. मी कॅरी तर केली आहे टोपी वगैरे, आता तिथे गेल्यावर समजेल. बघूया चला. बघा लेट येऊन पण दोघांमध्ये एक डोल घेऊन आलेले आहेत. आम्ही एकामध्ये एक डोल घेऊन येतो खांद्यावरती टाकून. आणि हे बघा दोघांमध्ये पोरींसारखे एक डोल आणतात आहे. आणि हा बघा आपला लीड वादक. काय श्रेयस, गुड मॉर्निंग. मग गुड मॉर्निंग. मग आज एकनाथ शिंदेचं स्वागत करायला झालं, कसं वाटतंय? एवढं खास नाही वाटत आहे. म्हणजे यांच्याकडे नॉर्मल आम्ही जाणार आहे, म्हणजे आम्हीच मोठे असं. आता हे बघा इथे सर्व ढोल आणलेले आहेत. आपला टोटल 40चा सेटअप आहे. तर अजून एक ठिकाणी दुसऱ्या पथकाचे आम्ही ढोल पिकअप करणार आहे, त्यासाठी अजून एक ठिकाणी टेम्पो थांबणार आहे. आणि हे इथून आता आमचे 20 ढोल, आमची मोठीवाली ट्रॉली, हे सर्व घेऊन आम्ही निघतो आता थोडा वेळ. चला आता पूर्ण सेटअप आलेला आहे आणि आम्ही चाललो दुसऱ्या पथकाचे ढोल लोड करण्यासाठी, म्हणजे तिकडे काढून ठेवण्यासाठी. आणि बघा आपण बरोबर आम्ही लेट आलो म्हणून आम्हालाच पाठवलं असं काय नाही, पण ठीक आहे, आम्ही रिस्पॉन्सिबल लोक आहे. बघा श्रेयस, बघा श्रेयस आणि हा आमचा ताशा वादक, सगळं चाललं. आपण दुसऱ्या पथकाच्या गोडाऊनला आलेलो. दुसरा पथक म्हणजे आपलं जे पार्लेश्वरचा पथक आहे त्यांच्या गोडाऊनच्या इथे आलेलं आहे. बघा इथे सकाळी नाश्त्याची सोय आहे. काय माहितीतलं काय काय हवं तुला? काय नाही, काय नको. हा नाही खात म्हणजे हा गुड बॉय आहे, हा असं काय खात नाही. आता समजून जा तुम्ही मग हा काय खात असेल. तर आपण आलो गोडाऊनच्या इथे. हे बघा आमचे पथक प्रमुख संकेत दादा, गुड मॉर्निंग. आम्ही स्पॉटवर पोहोचलो आणि बघा स्पॉटवर पोहोचून आमची ट्रॉली असेंबल होते. आता ट्रॉलीचा बॅनर वगैरे लागणार आहे. आणि बघा आमचा ढोल लीड सर्वजण आता इथे जमा झाले. आणि आता आमचा सेटअप लागला. अर्धे ढोल खेचायचे बाकी. ती बघा श्रुती. काय मग श्रुती, कसं वाटतं गणपती नंतर आज एवढं वाजण्याचं? छान वाटतंय भाई, मी रडून आली आहे. अच्छा, म्हणजे घरचे पाठवत नव्हते हिला, ही घरच्यातून कारण झाला. बघा गोरेगाववरून आलाय माणूस वादनासाठी. कौशल गोरेगावला होता ना. तर थोड्या वेळात वादन चालू व्हायचं, आपण बघूया अपडेट्स. तेवढं आम्ही ताशा वगैरे चेक करून देतो.
मित्रांना आता बघू शकता वादन अर्धा झालेलं आहे. आपला भाऊ बघा कसं गिळतोय. बाबा नाश्ता नाही करून आला काय? हा बघा आपण पण आता पार्सल घेतलेलं आहे. यश काय बोलतो कसं आलं वादन? वाजला ना म्हणून आता सर्वांना पार्सल दिले. हा पथक प्रमुख बघा ढोकला खातोय पथक प्रमुख. आता मी पण जरा खाऊन घेतो. काय काय होतं भावा? ढोकला आणि काय समोसा आणि छोटीशी मिठाई आहे. छोटीशी आहे. काय 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 हवंय? भावांना आता आपला बाहेर वाजून झालेला आहे. आता बाहेर वाजून आम्ही आता आतमध्ये वाजवायला आलो या शेड खाली. आणि हा बघा आमचा सोम्या रघुनंदनचा लीड वादक. काय माहिती आज इकडे कसे आले. प्रसादला व्हिडिओ शेअर केली पाहिजे. दुसऱ्या पथकामध्ये जाऊन वाजवलं ते पोरं बघा. अरे आता सुरुवात करायचं. चला बाय बाय. वादन संपलेलं आता टेम्पो लोड करतो आम्ही सर्व. तुम्ही बघू शकता वाजून पोरांची फुल फाटली आहे. म्हणजे इन केस पोरांकडून जास्त वाजून घेतलं. आपले पथक प्रमुख काय बोलतात? एक मिनिट थांबा. पथक प्रमुख कसं वाटतंय वादन झाल्याबद्दल? कसं झालं वादन? अच्छा त्यांच्याकडे आता शब्द नाही एक्सप्रेस करण्यासाठी. असे वादन झालेलं आहे. खूप चांगलं वादन झालं. आता ही आपली टोलची जी ट्रॉली आहे ती वरती ठेवतात आहे. कसं झालं भावा वादन? पण मला एक आवडलं नाही भावा. तू ताशा घेऊन आला त्यांच्याकडून पण तू ताशा ठेवलाच नाही. असं थोडी असतं. जिम्मेदारी असते. आता मी ब्लॉगमध्ये बोलतो म्हणून तू काय बोलत नाहीस. पण हे चुकीचं आहे की नाही? जर जिम्मेदारीवर पोरगा काहीतरी घेऊन आला तर ते नीट ठेवणं गरजेचं आहे की नाही? कॉमेंट करा. चला आता आपण भेटूया एरियामध्ये. आणि हा ब्लॉग एंड झाला असं मी जाहीर करतो. जर याच्यात काय अजून मला क्लिप्स वगैरे भेटल्या तर त्या पण मी ॲड करेन. पण आतासाठी ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती नक्की अजून व्हिडिओज आहेत त्या बघा. आणि आपल्या वक्रतुंड आर्ट्सला फॉलो करा जिकडे आपण गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं वगैरे काम दाखवतो व करतो. आणि हे बघा काहीतरी दाखव. आणि विघ्नार्थ पेजला फॉलो पण करा. हा विघ्नार्थ पेजला कोणाच्या घरच्या गणपतीचं वगैरे ऑर्डर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी देतो आमच्या दादाचा. त्यांच्याशी बोलून घ्या. हे बघा वादन झाल्या फोन कानाला लागलाय. ते अजूनपर्यंत नाही. टेम्पो पूर्ण लोड करून झालाय गाईस. हे बघा टेम्पो पूर्ण लोड गेलाय. हे बघा पण या माणसानी एक ढोल नाही उचललाय. तुम्ही बोलू नका चुकीचं. आम्ही पण कामं केलं. काय काम केलं सांगा मला. काय कामं केले? आता हात लावलं, हातभार लावलं सर्व. हे बघा असं तर मी पण हात लावला. पण असं थोडी आहे. तुमची ओपिनियन वेगळी आहे, आमची ओपिनियन वेगळी आहे. ओके ठीक आहे गाईस.